श्रोता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय आणि सहर्ष एकांकिका सादर करीत आहे. बायकांना मिशा असतात का? सादर करते विभाग गिरीज, लेखिका सौ ज्योती दीपक गोसावी ठाणे, दिग्दर्शक रोहन भालचंद्र चौधरी, सहाय्यक लेखन प्रीती रोहन चौधरी, नेपथ्य निर्माता श्री प्रमोद नारायण चौधरी. विशेष आभार सागर अशोक ठाकूर. पार्श्वसंगीत रुची चौधरी. सविनय आणि सहर्ष एकांकिका सादर करीत आहे. माझा लेख कुठे आहे? आता हे कुठे गेले? आहो आहो आहो, इकडे या. अजून मला सगळं आवरायचंय. अजून कोणी येतच नाहीये. आहो 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 आहो, आता येतील बघा. आहो लवकर या, तुमची मैत्रीण आली आहे, ऐश्वर्या आली आहे. आधी आरती घे, मग सांगते कशासाठी ते. एलिना, मला चहाच्या पत्त्यात काय टीचर्सपती लागलाय? हो आणते, हा चहा आणते. हे घ्या. तू बोलला? नाही नाही, उशीर होईल म्हणून हॉटेलमधून आणलंय. तेच मग तो सालेवडी चौकशी काय? काय तुम्ही घेणार? नाही, त्यांची वय झाली असेल. काय बोलला? काय नाही. चिनू, चहा कोणत्या हॉटेलमधून आणलाय ते महत्वाचं नाही रे. तो आपण कोणाबरोबर बसून पितो त्याच्यावर त्याची चव अवलंबून असते. चला आमचा बटन, आपलं उशिरा निघाला. अगं चिंकी, आवर पटकन, आपली ट्रेन चुकेल ना. अगं ती लहान आहे, तिच्या स्वतः राहून का? अहो मी केव्हाचीच तिचा हा फ्रॉक हातात घेऊन बसली आहे, पण ती तो घालतच नाहीये. आणि स्वतःला आवरायला लहान, पण पुढे पुढे चुरू बोलायला कसं काय? चिंग्या बेटा, काय झालं? बाबा, मला माझा लाल फ्रॉक पाहिजे, त्याशिवाय मी कपडे घालणार नाही. अगं दे ना तिथं तिला लाल फ्रॉक शोधून. अहो तो सापडत नाहीये म्हणून हा घेतलाय ना. अगं पण कपाटातच असणार, त्याशिवाय ती कुठे जाणार? अख्खं कपाट शोधून काढलं. हिनीच एखाद्या वेळेस कुठेतरी घालून टाकून दिला असेल. चिंगितले, तुला मामाच्या गावाला जायचं ना, गाडीत बसायचं ना. लवकर बोला, आमची ट्रेन चुकेल. तो काय माझं बाप छान बोलतात नाही आणि आपली तू ती रावणच असते. त्यांना काय साधे बोलायला, तिकडे सगळं मला आवरून द्यायला लागते. आता घालतेस की नाही हा फ्रॉक, की इथेच सोडून जाऊ तुला? नको, काय
वर्षांच्या गिफ्ट देणारच नाही. आजोबा बघा ना, दादा मला चिडतो. काय रे दादल्या, मला परिणामीला कशाला आवडतो? काय ग, जास्त शाणी झालीस का? बस झाली तुझी नाटकं. असा एक रट्टा देईन ना, तुझ्यामुळे नेहमी नेहमी माझ्या दादाला ओरडा पडतो. पण आजोबा, मी खोटं खोटं रडतं ते. आणि आजी, नाटक म्हणजे काय ग? दाखवू का तुला नाटक काय असतं ते? आजी, मला खरंच माहिती नाही का? अगं तिला नसेल माहीत. एवढ्या लहान लहान मुलांना तुमच्यासाठी नाटकं देणार आणि नाटकं करणार. तुही तशीच आणि तुझे आजोबाई तसेच. उंदराला मांजर साक्ष. उंदराला मांजर साक्ष म्हणजे काय काळजी? आता जातेस की नाही तुमची? आता पेकाटात लाथा घालू. पेकाट म्हणजे काय काळजी? आणि ते कुठे असतं? थांब, तुला तर पेकाटात लाथा घालून दाखवते. पेकाट कुठं असतं ते. थांब थांब थांब. चिंगे पण शत्रुच्या फारच ही पोरगी म्हणजे ना नुसती डोक्याला ताप आहे. बाबा, आई, आम्ही येतो. काळजी घ्या. गोळ्या औषधं वेळेवरती घ्या. ही काळजी घ्या स्वतःची. चिंगी, दादा, आजी आजोबांच्या पाया पडा. नीट जा आणि नीट या. आईला त्रास देऊ नका हा. आई ना, माझ्या नातवंडांची काळजी घे हा. चला. चला, आई, आजोबा यांना स्टेशनला सोडून दे. चला, बाय बाय चिंगी. बाय दादा. ही पोरगी म्हणजे ना मला नुसतं डोक्याला त्रास आहे. कृपया हे खाते काय ते सारखी आपल्या चौकशा करत असते. हे असंच का, ते तसंच का, सारखं प्रश्न विचारून वट्टावून सोडते. त्यांना प्रथमच पाहिलेलं असतात. त्यामुळे बोलतात, एवढी चिडचिड करायची गरज काय आहे? अहो, ती तुमच्याकडे येते का माझ्याकडेच येते ना. म्हणून तर आईला पहिला गुरु मानतात ना. पण बाबा, चिंगी तिकडे गेल्यावर त्रास देते. कोणाचंच ऐकत नाही. आणि तिकडचे आजी आजोबा तिला जास्त लाल करतात. तिचीच बाजू घेतात. अच्छा अच्छा, म्हणजे खरं दुखतं हे ऐकत. अहो तसं नाही बाबा. मागच्या वेळी विहिरीत कासं बघायला गेलेली आणि एकटीच गेली. अचानक मामा गेला होता म्हणून. विहिरीत डकावत होती. पडली असती, मामा होता म्हणून वाचली. चिंगी, दादा काय बोलतोय? दादा, काही पण अभद्र बोलू नकोस. चिंगी. दरवर्षी तोच प्रश्न विचारतेस. अगं, झाडं नाही पळत आहेत, आपणच पळतोय. आपली गाडी पळते. बिचारी झाडं तर वर्षांवर्ष आहेत तिथेच उभी आहेत. उभी राहून राहून झाडांचे पाय दुखत नाही का काही? अगं चिंगे, झाडांचे कधी पाय दुखतात का? त्यांना पाय नसतात. पण दादा तर म्हणत होता की त्यांच्या साईड सांगितलं की झाडाला जीव असतो म्हणून. गप्प चिंगू, एकदा सकाळपासून सगळं काम करून मी दमली आहे. मला जरा एक डुलकी काढू दे. तू जा दादाकडे. दादा, मला पण दाखव ना तुझं बुक. मला पण बघायचं आहे. चिंगे, मला त्रास देऊ नकोस. मी माझ्या पुढचंच पुस्तक आणलंय. तुम्ही पुस्तक का नाही आणलं? जा परत गाडीत म्हणजे इंटरव्ह्यू. आजोबा, मी टीव्ही अँकर. माझं नाव चिंगी. बेटा, तुम्ही कुठे चाललात? गाडी जायची, देवी जाणार. असं काय आजोबा? कुठे चाललात? सांगा ना. सांगा.
पप्पी घेऊन जायची नाही. दादा दादा मी टीव्ही आहे पण माझं नाव चिंगी. तू कुठे चाललायस? तू काय करतोस? तुला काय करायचं? दादा दादा मी टीव्ही आहे कर तुझे इंटरव्ह्यू घेते. काकी काकी तुम्ही कुठे चाललात? काकी मी तुमच्याशी बोलते. काकी बोला ना काहीतरी. काकी तुम्हाला बोलता येत नाही का? चिंगे इकडे ये बरं, नको कोणाला त्रास देऊ. आई अगं आई काय ग? मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग. बायकांना विषय असतात का गं? काहीतरीच काय ग चिंगे? अगं बायकांना कधी मिशा असतात का? पण पण आई मी खरंच सांगते त्या काकी ना काकी त्याला मोठा मोठा विचार आहे. तुझं काहीतरीच असतं. जगाचं वेगळं तुझं चालतं. तुला भास झाला असेल. नाही गाई त्या काकी कोणाशी बोलत नाही हलत नाही डुलत नाही. मी आपल्यातच इंटरव्ह्यू घ्यायला गेली तर त्यांच्याकडे लक्षच देईना. मग ना मी त्यांच्या पदराचा खिडसा बाजूला केला तर त्यांनी मला नागाने ढोकलूनच दिला. पण आई त्यातनं मला मोठा मोठा मिशा दिसलाही. देवा बाप्पा शपथ त्या काकीकडे मिशा आहे. आई आई प्रॉब्लेम आहे का? तू खिडकीपाशी बस बरं आणि दादा तिच्याकडे लक्ष ठेव. हॅन्डसअप कोणी जागेवर मूव करायचं नाही. हालचाल करायचे. सगळ्यांनी हाताची घडी घालून बसा. मॅडम हो मॅडम हो मॅडम डोक्याचा पदार खाली घ्या. आम्हाला तुमच्यावर संशय आहे. ये पुलिस शर्म नहीं आती हमें प्रदूषण है तो कहते हो. हमको तुम्हारा थोबड़ा देखने का है. हम दूसरे मर्दों को चेहरा नहीं दिखाते. ठीक है हम नहीं देखेंगे लेकिन हमारे साथ जो लेडी ऑफिसर है उसका अपना चेहरा दिखाओ. लेडी ऑफिसर हरी अप. ओ मैडम अपना पल्लू ऊपर उठाओ. ओ मैडम अपना पल्लू ऊपर उठाओ. पुलिस हरकत नहीं करनी थी. अब तुम्ही मुझे ऐसे बाहर निकालो. इस गंगा को पकड़ने के लिए बहुत बड़े बड़े आए थे. वो सब तो छूट चुका है. बड़ी लड़की की तरफ अब बड़ा मजा आएगा ना. बड़ी बड़ी बातें करना था. अब जिंदगी भर जेल में सड़ेगा. इस छोटी की तितली की वजह से तेरा काम तमाम हो गया. अभी ज्यादा होशियारी मत करना. चुपचाप मेरे साथ चलना. पकड़ा रहेगा. साहेब धन्यवाद. आज तुमच्यामुळे एवढं सगळं. साठी घेऊन नका. साहेब धन्यवाद. आज तुमच्यामुळे एवढ्या सगळ्यांचा जीव वाचलाय. ताई हा नामचिन्ह गुंडा आणि वॉन्टेड खुनी आहे. हा बाईच्या वेशामध्ये मुंबई बाहेर पळ काढत होता. त्याचे साथीदार तर आम्ही पकडले परंतु हा निसटला. अहो मी काय नाही केलं. हा तर आमच्या चिंगीच्या भोजकपणामुळे गुन्हा उघडकीस आलाय. ताई याला भोचकपणा म्हणू नका. चौकस बुद्धी म्हणा. चौकसपणा म्हणा. जर असा चौकसपणा सर्वांनी दाखवला तर दिल्लीतल्या निर्भया प्रकरण कोणत्याही मुलीच्या वाट्याला येणार नाही. कितीतरी चोऱ्या दरोडे स्फोटाचे पण उघडकीस येते. कितीतरी गोष्टी आपल्याला टाळता येतील पण प्रत्येकजण हाच विचार करतो मला काय करायचं आहे. काका काका बेटा
बहादूर आहेस हुशार पण आहेस. तर आज तू समय सुचकता दाखवली नसते त्यांनी माझ्या पाठीला चाकू लावून पळ काढलाच होता. काका काका आता चांगलं काम केल्यानंतर भावाला चॉकलेट देतात. बेटा तुला चॉकलेट तर देणारच पण तू धाडस दाखवल्यामुळे हा गुंडा पकडला गेला. त्यासाठी याच्यावरती लागलेल्या 3 लाखाची रक्कम आहे ना तुझ्या नावाची बक्षीस म्हणून आहे. एंडवे तू धाडस दाखवल्यामुळे तुझे नाव आपण राष्ट्रपती बालवीर पुरस्कारासाठी पाठवून दे. देखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ शाबाशियाँ उस लड़की को जा रहा है जिसने रेलवे में हुए एक हादसे में अपनी जान की बाजी लगाकर एक क्रिमिनल से चाकू छीनकर पुलिस की मदद की थी और वो क्रिमिनल पकड़ा दिया गया है. प्लीज वेलकम चिन्मय पाटिल. गिव अ बिग हैंड. चिन्मय पाटिल राष्ट्रीय बालवीर पुरस्कार.